महाकॅम्प अंतर्गत महाराष्ट्र शासन व वन विभाग वन परिक्षेत्र धुळे अधिकारी धुळे प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन। धुळे शहरातील राजकमल टाकी लगत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी धुळे प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12 वाजता सदर कार्यालय आवारात नव्या इमारतीचे कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। सदर उद्घाटन मुख्य वन संरक्षक श्रीमती नीनू सोमराज यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी उपवन संरक्षक धुळे वन विभाग नितीन कुमार सिंग, संजय मोरे, राजेंद्र सदगीर, योगेश सातपुते, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ व बांधकाम कॉन्ट्रॅक्टर कृष्णा एंटरप्राइजेस आदींच्या उपस्थितीत सदर या वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय नसल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी बसण्याच्या व्यवस्थेसह सुविधांचा अभाव होता। सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी शासनाने महाकॅम्प अंतर्गत या वन परिक्षेत्र अधिकारी धुळे प्रादेशिक कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला व ते काम पूर्ण झालं। त्याचा आज उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। यावेळेस सर्व वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अजून या वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय आवारात असलेल्या जुन्या बिल्डिंगांचं देखील या ठिकाणी पाहणी मुख्य वन संरक्षक श्रीमती नीनू सोमराज यांनी पाहणी केली व येत्या काळात देखील सदर कार्यालय देखील उभारण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला। धुळे जिल्ह्याचं धुळे वन क्षेत्राचं मुख्यालय धुळेच आहे। या ठिकाणी वन क्षेत्र कार्यालय एवढ्या चांगल्या अवस्थेत नव्हतं, त्याच्यामुळे नवीन वन क्षेत्र कार्यालय इथे असणं आणि आपलं अस्तित्व आणि प्रतिमा उंचवण्यासाठी अत्यंत आवश्यक होते। पण सन 22 मध्ये तत्कालीन वन क्षेत्रपाल महेश पाटील साहेब यांनी अंदाजपत्रक सादर केले। जानेवारी 23 मध्ये माननीय वन संरक्षक साहेब रंजन सरांनी त्यास प्रशासकीय मंजुरी दिली। त्यानंतर ही निविदा झाली। ही निविदा कृष्णा एंटरप्राइजेस श्री जयप्रकाश पाटील कॉन्ट्रॅक्टर यांना प्राप्त झाली। त्यांनी विविध कालावधीत उत्कृष्ट बांधकाम केलेले आहे।
मी सर्वांतर्फे त्यांचा आभार मानते। त्यानंतर आमचे वरिष्ठ श्री सिंग साहेब, रंजन सर, गुरु सोमराज मॅडम यांचंही सर्व विभागातर्फे वनक्षेत्रातर्फे मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला संधी दिली। जे कामं मंजुरी झाले ते वेळोवेळी त्यांच्या सुपरविजनमध्ये तपासले गेले, त्यानंतर ज्या चुका होत्या त्या दुरुस्त झाल्या आणि आज आपण इथे सर्व त्या ठिकाणी जमलेलो आहोत। तर सर्वांतर्फे मी पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि माझी प्रस्तावना संपवतो। आराखड्यात मंजूर होती 2022-23 मध्ये मंजूर झाली होती आणि या बिल्डिंगचा अमाऊंट आहे प्रशासकीय मान्यताचा तो 50 लाख वर होता। त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळण्यास थोडी अडचण येत होती। पगार साहेब असताना आम्ही काही प्रयत्न केलो आणि अंदाजपत्र नागपूरला पण पाठवलो, पण तिथे पण त्याची प्रभाव झाली नाही। नंतर रंजन साहेबांकडे चार्ज झाला म्हणून मी त्याचा वापर करून या अंदाजपत्रकाला प्रमा देतो आणि तुम्ही पुढची कारवाई करा। सरांनी याची प्रमा दिली। नंतर आम्ही निधीची मागणी करून या ठिकाणी जुनी बिल्डिंग होती ते पाडण्यासाठी पण पीडब्ल्यूडीच्या परवानगीची आवश्यकता होती, तो पण घेतली। काही झाड होते ते कापण्यासाठी महानगरपालिकाची परवानगी पाहिजे होती, ते सर्व करताना खूप वेळ गेला आणि नंतर ते निधी सरेंडर करण्यासाठी खूप नागपूरवरून प्रेशर आला। पण आम्ही लवकरात लवकर याचं काम संपवा, कारण या ठिकाणी नवीन वन परिक्षेत्र कार्यालयाची खूप गरज होती, म्हणून आम्ही ते प्रेशर रेजिस्ट केला आणि कॉन्ट्रॅक्टरला पण सांगितलं की आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तुम्ही खूप कमी कालावधीत त्याचं काम पूर्ण करा। आणि कॉन्ट्रॅक्टरने पण खूप सहकार्य केला आणि खूप कमी कालावधीत उत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे। तर या ठिकाणी नवीन बिल्डिंग झाली असल्यामुळे आपल्याला काम करताना पण नवीन एनर्जी येईल अशी मी अपेक्षा करतो आणि खूप काही जे प्रलंबित प्रकरण आहे आपले ऑफिसकडे लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आपल्याला या नवीन बांधकामामुळे एनर्जी भेटणार आणि आपल्याला इन्स्पिरेशन पण भेटणार आहे अशी मी अपेक्षा करतो। आणि हे ठिकाण एकदम मार्केटमध्ये एकदम खूप व्हॅल्युएबल ठिकाणी आहेत, म्हणून आपण या पूर्ण परिसराची संरक्षण करावं आणि या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध आहे। पुढे आपण क्वार्टर्स किंवा बिल्डिंगचा पण आपण प्रस्ताव देऊन या जागेचा वापर करू शकतात। तर माझी हीच अपेक्षा आहे की पुढे पण या ठिकाणी आणखी असे चांगले बिल्डिंग व्हावं अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। जे फंडिंग आउटले बघितले तर खूपच रेस्ट्रिक्टेड आहे, परंतु सध्या आम्हाला कॅम्बाचा पण खूप सपोर्ट मिळाला आहे। सगळा जे कार्यक्षेत्रातील RFO ऑफिस आणि RFO टाईप 3 क्वार्टर्सपर्यंत सगळं जे फंडिंग कॅम्पामधून होतील म्हणून एक मोठे म्हणजे असे की एक सपोर्ट मिळालेला आहे। आणि वर्क वाईज बघितलं तर आम्ही असे की गव्हर्नमेंट सर्व्हिस आणि प्रायव्हेट डिपार्टमेंट म्हणजे प्रायव्हेट वर्क त्याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये काय फरक होते तुम्हाला, तुम्ही जेव्हा भरपूर आता आपल्याकडे इव्हन फॉरेस्ट गार्ड म्हणून इंजिनियर्स वगैरे सगळं भरपूर लोक येते, म्हणजे बघितलं तर असं आहे की आपला अधिकार जास्त आहे, परंतु ऑफिस आणि बाकी सिच्युएशन बघितलं तर खूप सिच्युएशन वेगळं आहे। परंतु मला असं वाटते की आपल्याकडे म्हणजे एक छान ऑफिस असेल तर आपलं पण ऑपरेशनल एफिशियन्सी वाढू शकते। सो मी आशा करते की आता तुम्ही जे ऑलरेडी धुळे वन परिक्षेत्रातील आपलं RFO भूषण मॉल त्याची खाली म्हणजे खूप छान काम चालू आहे। इवन आता बघितलं तर अभिसरण योजना अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातील बघितले तर आपल्या धुळे सर्कलमध्ये जास्त काम घेतलेलं आहे। पूर्ण चॅलेंजिंग होतं, परंतु तुम्ही लोक सगळं त्याच्यामध्ये म्हणजे मला वाटतं की सिन्सिअरली काम केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण दिसत आहे। सो सगळं कंग्रॅच्युलेशन म्हणजे शुभेच्छा देतील सर्वांना। आणि आणखी म्हणजे पुढचे बाकी जे स्कीम्स आहे बाकी काम आहे त्याच्यामध्ये आणखी तुमच्या एफिशियन्सी वाढू शकते आणि म्हणजे आम्हाला चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये दाखवू शकते। सो त्यासाठी मी सर्वांना म्हणजे मी आशा करते आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद। क्षेत्रातील सर्व अधिकारी RFO आणि सर्व कर्मचारी सर्वांना नमस्कार। आज आनंदाची बातमी असे आहे की आपल्यासाठी म्हणजे RFO आपल्या धुळे वन परिक्षेत्रातील म्हणजे तो मार्केटमध्ये येतील ऑलमोस्ट प्राईम एरिया आहे आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फेस म्हणून RFO ऑफिस आहे। नॉर्मली पब्लिक यांच्यासोबत जास्त इंटरॅक्शन वगैरे RFO ऑफिसमधून जाते,
म्हणून आपलं एक खूप सुंदर एक RFO ऑफिस आता इथे तयार झालेलं आहे. त्याबद्दल मी DCF साहेबांनी आणि बाकी सगळा आपला RFO धुळे आणि आपले कॉन्ट्रॅक्टर सर्वांना मी अभिनंदन करते आणि आभार मानते. तसेच बघितले तर आता आपल्या समोर आहे रिटायर्ड ऑफिसर्स. आपल्या धुळेमध्ये खूप छान म्हणजे चेंजेस बदलाव दिसत आहे. असं आहे की आपला 1-to-1 पण झालेला आहे पूर्ण धुळेमध्ये. इवन पूर्ण सर्कल इवन नाशिक रेव्हेन्यू डिव्हिजन पण बघितलं तर मला वाटते की खूप छान इमारती आपला 1-to-1 आहे धुळेच्या आहे आणि खूप सुधारणा पण झालेला आहे. आणि आपला असं आहे की जुने कालावधीमध्ये असं होते की म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट पर्टिक्युलरली बघितलं तर ऑफिस वगैरे काहीच नाही. म्हणजे आपल्या कार्यपद्धती पण थोडासा वेगळा आहे. आपलं ऑफिस काम कमी आहे आणि फील्डमध्ये जास्त काम होते. म्हणून त्यावेळी जास्त लक्ष त्याच्यामध्ये ठेवले नाही असं मला वाटते. आणि फंडिंगचं पण प्रॉब्लेम होता त्यावेळी. परंतु बघितलं तर रेव्हेन्यू वगैरे बघितलं तर आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यावेळी खूप वर्किंग वगैरे जास्त होतं. इव्हन धुळेमध्ये पण होऊ शकते अगोदर. आणि रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जास्त होते. परंतु असं इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बघितलं तर खूप कमी होता त्यावेळी. परंतु आता काय झालं रिव्हर्स झाला. म्हणून रेव्हेन्यू कमी झाला आपला फोकस प्रोडक्शन फॉरेस्ट्रीमधून कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन फॉरेस्ट्रीमध्ये शिफ्ट झालं. परंतु त्यामुळे आपला रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन कमी झाला. परंतु बाकी सगळे जे इमारती इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे इश्यूज होते हा सगळं सॉल्व्ह झालेला आहे. आणि त्यासाठी आपलं जे फॉरेस्ट मिनिस्टर माननीय सुधीर मुनगंटीवार सरांना स्पेशल आभारी करायचं आहे. कारण असं आहे की त्यांच्याकडे एक फिनान्सचा पोर्टफोलिओ पण होता. त्यावेळी त्यांचं मी जवळच म्हणजे मुंबईमध्ये असताना त्यांच्यासोबत मीटिंग वगैरे झालं होते. त्यावेळी त्यांचं पण मनोगत असं होते की आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर छान झाला पाहिजे आणि त्यासाठी एक फिनान्स मिनिस्टर म्हणून